गोव्यामध्ये जाऊयात. गणेश ठाकूर आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. गणेश, काही वेळापूर्वी पार्सेकरांनी म्हटलं होते की गोव्यात भाजपला स्पष्ट बहुमत मिळेल, मात्र सध्या गोव्याची हवा काय सांगतेय? निकाल हाती यायला अवघे काही तास शिल्लक आहेत. रेश्मा, गोव्याचं जर आपण समीकरण पाहिलं तर सुरुवातीला भाजप विरुद्ध एक महायुती उभी राहिली, ज्यामध्ये शिवसेना, मगो पक्ष आणि गोवा सुरक्षा मंच होतं. काँग्रेसला वाटलं की याचा फायदा होईल, पण काँग्रेस समोर आपचं आव्हान होतं. आपचं मुळात आता या गोवा राज्यामध्ये जे आव्हान सुरुवातीला पाहायला मिळालं ते आव्हान नाहीये, कारण त्यांचा अकाउंट ओपन होणार का नाही हा एक मोठा प्रश्न इथं आहे. पण गोव्यामध्ये एक मोठा व्यक्तिमत्व आहे, तो म्हणजे मनोहर पर्रीकर. मनोहर पर्रीकर हे संरक्षण मंत्री या देशाचे, आणि गोव्याच्या निवडणुकींवरती सगळं आधार त्यांचा बसलेला आहे की पुढची त्यांची वाटचाल कशी असेल. मनोहर पर्रीकर स्वतः म्हणाले की त्यांना दिल्लीपेक्षा गोवा जास्त आवडतं किंवा त्यांना इथं येणं त्यांना आवडेल, पण तिथं त्यांची जबाबदारी दिली आहे. गोव्यामध्ये लक्ष्मीकांत पार्सेकर यांच्या नेतृत्वामध्ये निवडणुका झाल्या. पर्रीकर यांची पूर्ण ताकद त्याने लावली, कारण त्यांच्या विरुद्ध मगो पक्ष, जो सर्वात जुना पक्ष आहे गोव्याचा, शिवसेना आणि गोवा सुरक्षा मंच, ज्यामध्ये वेलिंगकरांनी हा पक्ष काढला, जे गोव्याचे आरएसएसचा चेहरा जो होता. आणि यासाठीच मनोहर पर्रीकरांना आपली पूर्ण ताकद लावावी लागली होती. दिल्लीहून ते इथे येऊनच पूर्ण ताकद लावून बसले होते. आता ज्या तऱ्हेनं एक्झिट पोलचे निकाल आले आहेत किंवा सर्व्हे सांगतायत, भाजप सर्वात मोठा पक्ष समोर येतोय, आणि यासाठीच मगो पक्षाकडनं आता एक हालचाल जी आहे ती सुरू झाली आहे. सूत्रांनी मला माहिती दिली आहे की जर काँग्रेस मोठा पक्ष असला तरीही मगो पक्ष भाजपला सपोर्ट करेल, आणि मगो पक्षाच्या नेत्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही लाईक माइंडेड पार्टीज बरोबर जाण्याच्या प्रयत्नांमध्ये आहोत, आणि जे सिच्युएशन असेल त्याच्या अनुसार आम्ही पुढची वाटचाल जी आहे ती आम्ही करू. पण त्याचबरोबर यावेळेस एक मोठा फरक पाहायला मिळालाय. जे छोटे राजकीय पक्ष आहेत, जे रिजनल पक्ष आहेत, त्यांनी एक होऊन एक विचार समोर आणलाय की यावेळेस आपण राष्ट्रीय पक्षांकडनं समर्थन घ्यायचं. आपल्या 8-10 सीट जर आल्या तर यांना आपण समर्थन द्यायचं नाही, त्यांच्याकडनं समर्थन आपली सरकार करायची. आणि पहिल्यांदा असं एक ट्रेंड गोव्यामध्ये पाहायला मिळतं. म्हणून 8 ते 10 सीट्स जे युनायटेड गोवा फ्रंट्स किंवा इतर आहेत त्यांना येण्याची त्यांना खात्री आहे. गोव्यात देखील काटेकी टक्कर असणार आहे. याच्यामध्ये आता भाजप आपला गड राखतंय का किंवा कोण बाजी मारते ते बघावं लागेल. प्रशांत आणि गणेश दोघांचेही आभार हे सगळे तपशील दिल्याबद्दल.